आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अहो, तुमच्या घराच्या विजेचे बिल अजूनही त्रास देते का? मग आता विसरून जा. समृद्धी एंटरप्राइजेस घेऊन येत आहे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेत भाग घेण्याची सुवर्ण संधी. घराच्या छतावर सोलर पॅनल लावा आणि स्वतः वीज निर्माण करा. बिल शून्य करा. शासन मान्य सबसिडी मिळवा. तयार वीज स्वतः वापरा. अतिरिक्त MSEB ला द्या. घरगुती, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, बँका, हॉटेल्स सर्वांसाठी उपयुक्त राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज उपलब्ध. दिवाळी निमित्त धमाका ऑफर. इलेक्ट्रिक बाईक, सोलर पॅनल. इलेक्ट्रिक बाईकवर 4,000चा जोरदार डिस्काउंट. तेव्हा आजच संपर्क करा. संपर्कासाठी आमचा मोबाईल नंबर लक्षात घ्या. चंद्रशेखर 95 29 71 79 60. शरद 98 34 37 24 73. माधवराव 98 34 37 37 54. आणि हो, यासाठीच आमचा पत्ता देखील लक्षात ठेवा. माधव ॲग्रो एजन्सी, दुकान नंबर 68 69 71 दोंडायचा. समृद्धी एंटरप्राइजेस, विजेतेपणा तुमच्या छतावर. अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा. मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय वधूवर कक्षाचा पुढाकार PN पाटील यांची माहिती. धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचे प्रचंड संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींच्या शेती पाण्याखाली गेल्या तर काहींची शेतातील माती वाहून गेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी कुटुंबांपुढे त्यांच्या मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. अशा कठीण परिस्थितीत मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय वधूवर कक्षाने दिलासादायक पुढाकार घेतला असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष PN पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा मराठा सेवा संघ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, विलास पाटील, डॉक्टर RS पाटील, संदीप पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण, उद्योजक बाळासाहेब बदाणे, उद्योजक शरद पाटील, उद्योजक विजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुस्तकाच्या माध्यमातून शेकडो विवाह जमून आले, दोन कुटुंब जवळ आले. वधूवर कक्षामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. समुपदेशन केंद्र, वधूवर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळे यावर देखील यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींची विवाह येऊन जुळून आले आहेत त्या विवाहाची जबाबदारी पूर्ण मराठा सेवा संघामार्फत सामूहिक विवाह घेतला जाऊन निश्चितपणे राबवला जाणार आहे. येत्या 10 जानेवारी 2026 रोजी त्याचं आयोजन नेहमीप्रमाणे हिरेबोन येथे होणार आहे. सर्वांना मराठा सेवा संघामार्फत आम्ही आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त पालकांनी व वधूवर उपवर जे आहेत त्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि यामध्ये सगळ्या स्तरातील पालकांनी सहभागी होऊन नोंदणी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त पालकांचा वधूवरांचा सहभाग असेल असं मराठा सेवा संघातर्फे आम्ही अपेक्षित आहोत. ही वधूवर सूची प्रकाशित केली जाते आणि जवळपास 10,000 लोक ती वधूवर सूची हाताळत असतात आणि त्यामुळे असंख्य विवाह जुळून येण्यास मदत होते. तर आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने सदर कार्यक्रम प्रसंगी मराठा समाजासाठी आवश्यक असलेले अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांच्या विरोधात ठराव देखील पास करत आहोत आणि ते ठराव संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारले असून समाजातील लोकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने विवाह व्हावेत या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघ समुपदेशनसुद्धा काम करत आहे. घरफोडीच्या तयारीत असलेली सिकलीकर टोळी अटकेत.
निजामपूर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई. निजामपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री थरारक कारवाई करत सराईत सिकलीकर टोळीला ताब्यात घेतलंय. छडवेल कोरडे गाव शिवारात घरफोडीच्या तयारीत असलेले 4 संशयित इसम नगरसिंग उर्फ नकसिंग, ओंकारसिंग, पर्वतसिंग आणि गुरुपाल सिकलीकर राहणार नळवा रोड, नंदुरबार पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. त्यांच्या ताब्यातून स्क्रूड्रायव्हर, लोखंडी टॉमी, ऍडजस्टेबल पाना, मोटरसायकल अशी साधने जप्त करण्यात आलीत. या सराईतांवर आधीच नंदुरबार, संभाजीनगर आणि बीड येथे गुन्हे दाखल आहेत. प्रभारी अधिकारी मयूर भामरे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईने गुन्हेगारांच्या फोडफाड योजनांवर पाणी फिरलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं की कोणताही संशयास्पद इसम दिसल्यास तात्काळ निजामपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. एक दिवाळी कष्टकरी वस्तीत सलग 10व्या वर्षी दिवाळीनिमित्त वीरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळेचा उपक्रम. शिंदखेडा तालुक्यातील दराणे गावातील आदिवासी भिल्ल व टोकरे कोळी वस्तीत वीरांगणा झलकारीबाई कोळी संस्थेच्या संकल्पनेतून दिवाळी निमित्त दिनांक 18 रोजी संस्थेच्या अध्यक्षा सौ गीतांजलीताई कोळी, धुळेतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आराधना राहुल भामरे, धुळे येथील लीना अनिल मुनोत, छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र देसले, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, दोंडाईचा येथील वकील मिलिंद खैरनार, विजयाताई मानमोडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बिडकर साहेब, राहुल कोळी या दात्यांमार्फत खाद्यतेल पाकिट, साखर, मुरमुरे पाकिट, चहा पावडर, साबण, मीठ, पिशवी, बिस्किट पुडे, मातीच्या पंत्या 100 जणांना दिवाळीनिमित्त किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले. अचानक झालेल्या कार्यक्रमामुळे दराणे गावातील कष्टकरींची दिवाळी गोड झाली. सर्वांनी झलकारीबाई संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त केले आहेत. धुळे जिल्हा परिषद विखरण गट आणि शिंदखेडा तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा प्रकाश तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. सण आनंदाने साजरा करा आणि प्रेमाचे नवे रंग आपल्या जीवनात भरत राहोत. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री धनंजय हिलाल मंगळे, संचालक धुळे जिल्हा मजूर फेडरेशन, माजी जिल्हा परिषद सदस्य धुळे शिंदखेडा गट, माजी पंचायत समिती सदस्य शिंदखेडा, माजी ग्रामपंचायत सदस्य भडणे, सौ सत्यभामा धनंजय मंगळे, माजी सदस्य जिल्हा परिषद धुळे विरदेल गट, माजी सदस्य स्थायी समिती सभापती जिल्हा परिषद धुळे. ऐन दिवाळी सणात शेतातील आदिवासी कुटुंबावर ओढवले मोठे संकट. शॉर्ट सर्किटने झोपडी जळून मोठे नुकसान. धुळे शहराजवळील वरखेडी शिवारात असलेल्या एका शेतात आदिवासी समाजाचे अनिल सोनवणे हे कुटुंबासह एका झोपडीत राहत होते. शेतात असलेल्या त्यांच्या झोपडीवर विजेच्या तारा खाली लोंबकळलेल्या अवस्थेत होत्या. शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता सोनवणे कुटुंब जेवण करून झोपी गेले. रात्री अचानक शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या झोपडीला आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच कुटुंब सुरक्षित स्थळी धावलं. त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र सोनवणे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकतेच दिवाळीसाठी पैसा जोडून सोनवणे यांनी लेकरा बाळांसाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या आगीत भस्मसात झाल्यात. याशिवाय 5,000ची जी जमा रक्कम होती, जमापुंजी होती, ती सांभाळून ठेवली होती, ती देखील रोख रक्कम ही आगीत जळाली आहे. दिवाळी सणात सोनवणे कुटुंबावर हे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. सोनवणे कुटुंबाच्या संसाराची ऐन दिवाळीत राख रांगोळी झाली. त्यामुळे सोनवणे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. आता काही तारच नाही, खालचं झोपडा लता कपडा बटा बैग्यात, कावाना बी बैग्या, गहू बैग्यात, बांड बैग्यात. लाईनीचा त्याच्या झोपडीवरून तारीचा हे गेलेला आहे. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेला आहे. त्याची जीवा आणि काही झालेली नाही. पण रात्री 9:30 पावणे 10 11 9:30 पावणे 10च्या दरम्यानामध्ये झालंय. एक दिवस चालू होता. त्याच्यामध्ये काय झालं ते काही कोणाला कळलेले झोपलेले होते ते. पण एकदम बलांगा झाला तर मोठे जाळ झालेला आहे. तर सरकारकडे एकच विनंती आहे आमची, पूर्ण सामान वगैरे सगळं जळून गेलेलं आहे. आज खायला सुद्धा काही नाही त्यांना. माजी पंचायत समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर विशाल पवार यांच्यासह समर्थकांचा भाजपात प्रवेश. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटण पंचायत समिती गणाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर विशाल पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने वर्षी गटातील व पाटण गणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. प्राध्यापक विशाल पवार सलग 2 पंचवार्षिकपासून पाटण गावाचे सरपंच व गट नेते म्हणून यशस्वीपणे कारभार करत आहेत.
स्वतः गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटण गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या भाजपात जाण्याने वर्षी गटात राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित आहे. त्यांनी आज मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश घेतला. पाटण येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर विशाल पवार, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत अर्चना विशाल पवार, परदेशी समाज पंचमंडळ अध्यक्ष फौजी कैलास भटू परदेशी, माजी उपसरपंच भागवत मगन परदेशी व ज्योत्स्ना मनोहर सावंत, विकास सोसायटी व्हाईस चेअरमन रामकृष्ण सीताराम पवार, ग्रामपंचायत सदस्य भाईदास आसाराम मोरे, दगुबाई सुखलाल सोनवणे, कमलाबाई सुखराम मोरे, एकनाथ नाटू कोळी, दीपक सदाशिव पवार, भटू खंडू पवार, अमोल परदेशी, धर्मेंद्र पुंडलिक पवार, दादाभाई रोहिदास बोरसे, गणेश परदेशी, सीताराम गुलाब सोनवणे, भाईदास भिल आदींनी भाजपात प्रवेश केला. साक्री तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केला. या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. शिंदे गटाच्या आमदार सौ मंजुळाताई गावित व जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला. विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव व तालुका प्रमुख अमोल सोनवणे यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश भव्य स्वरूपात पार पडला. साक्री तालुक्यात शिंदे गटात प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून विरोधकांच्या भुवया उंचावल्या असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात. पक्षप्रवेशावेळी रेश्मा गायकवाड, बंटी चौरे, प्रतापराव गांगुर्डे, संदीप मुसळे, बाळा चौरे, महेश वाघ, अनिल सोनवणे, प्रेमचंद सोनवणे, अनिल गायकवाड, ललित चौरे, जावेद शेख, सुरेखा सूर्यवंशी, संजय ठाकरे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये साक्री तालुक्यात शिवसेनेचा झेंडा फडकेल असे दिसत आहे. मी शानाभाऊ सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धुळे ग्रामीणचे. मी तमाम माझ्या सर्व शिंदखेडा तालुका व धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही दीपावली सुख समृद्धी आणि भरभराटी जावो अशी मी शुभेच्छा देतो. 4 वर्षांपूर्वी सावली वृद्धाश्रमात आलेली मायाबाई चौधरी कायमची विसावली. सगळीकडे दिवाळी निमित्ताने नवीन खरेदी, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात जीवन जगत असताना एक गोष्ट नक्कीच असते. माणसाचा जन्म आणि मृत्यूचे ठिकाण परमेश्वराने ठरवलेले असते असे आपण नेहमी म्हणतो. आणि ज्या उतारवयात खरी गरज जोडीदाराची भासते तो जोडीदार नसेल तर वृद्धाश्रमाची वाट धरली जाते. अनेक आजी आजोबा 70ीत जोडीदार होताना दिसतात. परंतु धुळे शहराजवळ मोहाडी येथील सावली वृद्धाश्रमात गेल्या 4 वर्षांपूर्वी सावली मानव तीर्थाच्या आश्रयाला आलेली मायाबाई चौधरी यांचे काल दुर्दैवी निधन झाले. तिच्या निद्रेची खंत अजूनही येथील सर्व वृद्धांना मनामध्ये अतिशय दुःख देऊन गेली. मनोरुग्ण असूनही सोज्वळ आणि निर्मळ मनाची मायाबाई चौधरी या जगामध्ये नाही याची मोठी खंत आज इथे जाणवते आहे. सातत्याने आश्रमातील कामे नेहमीप्रमाणे करीत असे. आलेल्या प्रत्येक माणसाशी प्रेमाने आणि आग्रहपूर्वक बोलून एखाद्याचे समाधान होईल असेच ते वागणे होते. कारण त्या यापूर्वी जळगाव जिल्ह्याच्या वेले आश्रमातून सावलीकडे आलेल्या होत्या. काल दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पर्वावर त्यांच्यावर चितोड रोडवरील स्मशानभूमीत त्यांना सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी मुख अग्नी दिला. उपस्थित सर्व वृद्धांचे अश्रूंचा बांध फुटला. आश्रमातील कैलासवासी मायाबाई चौधरी यांनी या जगाचा निरोप घेतला. यावेळी सावली वृद्धाश्रमातील रविभाऊ भडांगे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र थोरात, व्यवस्थापक संजय मिस्त्री, विजय पाटील, वाल्मिक अहिरे यांनी विधिवत अंत्यसंस्कार करत समाज धर्माचं पालन केलं. तसेच कार्यकर्तेही प्रामुख्याने या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. दिवाळीच्या मोक्यावर आमची माऊली आज आम्हाला सोडून गेलेली आहे. याचं खऱ्या अर्थाने आम्हाला दुःख आहे. ज्याचे नाही कोणी त्याचे आम्ही, जे आमचं घोषवाक्य आहे त्या घोषवाक्याप्रमाणे आम्ही वागायचा सातत्याने प्रयत्न करत असतो. परंतु ह्या आजच्या घटना घडल्यामुळे या आजीला आम्ही चिरशांती देऊ यासाठी आपण आजीसाठी प्रार्थना करूया. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, सणासुदीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय, सतर्क रहा. ॲडव्होकेट चैतन्य भंडारी.
गेल्या काही वर्षांमध्ये सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. अगदी कपड्यांपासून ते कॉस्मेटिक, भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी केली जाते. ग्राहकांच्या पसंतीमुळे प्रतिष्ठित कंपन्यांच्या ई-कॉमर्स वेबसाईटने मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर खोट्या ऑफर्स, नकली वेबसाईट्स आणि बनावट डिलिव्हरी कॉल्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षितपणे ऑनलाईन शॉपिंग करा, अन्यथा फसवले जाऊ शकता, असा इशारा सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी दिला आहे. सणासुदीचं ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान राहा. ऑनलाईन वेबसाईट्स, ऑनलाईन शॉपिंग करताना वेबसाईटची पडताळणी करून घ्या, ती वेबसाईट खरं आहे का खोटी आहे. कारण बरेचसे वेबसाईट्स, बरेचसे सायबर गुन्हेगार Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, याची हुबहूब बनावट वेबसाईट यूज करतात. आणि तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग करत असताना तुम्हाला काही विविध प्रकारचे डिस्काउंट्स देतात आणि त्या डिस्काउंटच्या आमिषला बळी पडून तुम्ही लोक त्या बनावट वेबसाईटने शॉपिंग करतात आणि तुमच्यासोबत फ्रॉड होतो. तुम्ही जेवढेही पैसे घालवले असतील ऑनलाईन शॉपिंगमध्ये तर तुमच्यासोबत स्कॅम होतो आणि तुम्हाला ती अमाऊंट काही रिफंड मिळत नाही आणि पुन्हा देखील तुम्हाला ती वेबसाईट सर्च कराल तर मिळून देखील येणार नाही. म्हणून अशा बनावट वेबसाईट्सने शॉपिंग करणं टाळा. आणि जर तुम्ही तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल तर तुम्ही 1930 किंवा 1945 ला या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करू शकतायत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की बरेच वेबसाईट्स तुम्हाला ऑफर्समध्ये 30%, 40% असं ऑफर्स देतात आणि लगेच तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलला एक मेल येतो की तुमचं ऑर्डर जे आहे काही कारणाने डिले झालेलं आहे. एवढा लवकर तुम्हाला ते जे प्रोडक्ट आहेत, मागवलेलं मोबाईल असेल, कपडे असेल, काही असेल, ते ह्या क्षणी मिळणार नाही. तर तुम्ही कृपया करून ह्या लिंकला क्लिक करा, एक फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला तो वेळेवर तो प्रोडक्ट मिळेल. तर अशा कुठल्याही कंपनीज असं प्रकारचा ईमेल पाठवत नाही, म्हणून कोणत्याही लिंकला क्लिक करू नका आणि कुठलेही ऍप्स, बनावट ऍप्लिकेशन्स डाउनलोड करू नका. आणि ह्या दिवाळीत एक ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या. दिवाळी निमित्ताने इंदिरा महिला मंडळातर्फे मिठाई आणि पणतीचे वाटप. इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्था एक पाऊल पुढे दरवर्षीप्रमाणे यंदा वर्ष 18वे धनतेरसच्या पावन पर्वावर सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील 101 लोकांना मिठाई आणि पणत्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचा प्रामाणिक उद्देश आहे की ज्याप्रमाणे आपल्या घरात गोडवा येतो, दिवेचा प्रकाश लखलख करतो, त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या घरात हा प्रकाश जावा. थोडासा गोडवा देण्याचा प्रामाणिक हेतू व सामाजिक प्रयत्न करत इंदिरा महिला मंडळ नेहमीच करत असते. धुळे शहराला लागून असलेल्या भोकर गावाजवळ असलेली एकलव्य वस्ती येथे घरोघरी जाऊन लोकांचे आशीर्वादही घेण्यात आले. दीपदान व मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष मीरा सरोज, सचिव प्रभाजी परदेशी, सुदाम दादा शिरोळे, चुनीलाल बापू पाटील, माजी सरपंच भोकर गरुड, सम्राट वर्तमानपत्राचे संपादक पुरुषोत्तम गरुड, सामाजिक कार्यकर्ता रेखा कुलकर्णी, नीता परदेशी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटातर्फे धुळे जिल्हा, सिंदखेडा तालुका व दोंडाईच्या शहराच्या वतीने तमाम नागरिकांना, बंधू भगिनींना दिवाळी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो की सुखी समृद्धीत दिवाळी जाओ आणि भरभराटीत जाओ, एवढं शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.